मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये दोन सहव्यापाऱ्यांमध्ये कुठल्या तरी कारणावरून कुरबूर झाली। याचे पर्यावसन भांडण झाले। त्यात एक व्यापारी नामे चंदन सोनवणे याने त्यांचे सहव्यापारी दादा शेवाळे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने त्यांना गंभीर वार केला। त्यात दादा शेवाळे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ करवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजते। असून कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चंदन सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। यावेळी तेथील व्यापारी व कर्मचारी काय बोलले बघा सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। दादा काय नाव आपलं, आपण काय करतात आणि नेमकं काय घडलं आज? मी राजेंद्र सोनवणे, आमचं आडत दुकान आहे भाजीपाल्याचं, नानाबादन कंपनी। अच्छा, आज सकाळीचा प्रकार असा झाला आहे की दादाजी शेवाळे आणि चंदन सोनवणे यांचं आपसात भांडण झालं। त्या भांडणामध्ये चंदन सोनवणेने दादा शेवाळे यांच्या मानेला वार केला। अच्छा, हां, कशाने वार केला? झाले त्यांचा आपसी वाद असेल काही। कशाने वार केला? कटर असतं बहुतेक। अच्छा, धारदार शस्त्र होतं काय? धारदार कटर होतं। त्याच्याने गंभीर जखमी झाले ते। त्यांना तत्पर दवाखान्यात ॲडमिट केलं। हो। आणि किती वाजता ही घटना घडली? 9:30 ते 10च्या दरम्यान सकाळी। अच्छा, आणि कुठे झालं नेमकी घटना? जगन्नाथ दगुजी सोनवणे यांच्या दुकानात, मार्केट कमिटीमध्ये, आपल्या भाजीपाला मार्केटमध्ये। भाजीपाला आडत। अच्छा, काय वय होतं दोघांचं? दोघांचं वय 40-42। मग त्याच्यानंतर काय झालं? मग दादा शेवाळ्यांना हॉस्पिटलला पाठवलं आणि हॉस्पिटलला केलं आणि चंदन सोनवणे यांना पोलिसांना बोलून जमा केलं। ओके, धन्यवाद। तुमचं काय नाव दादा? माझं नाव रत्तन आयरे। अच्छा, तुमचं पण इथे गाळा आहे का? तुम्ही भाजचं? मी कामगार आहे, हमाल कामगार। अच्छा, म्हणजे इथेच तुम्ही काम करत असतात? तुम्ही स्वतः सकाळी बघितलं ते? हो। ओके। दादा काय झालं नेमकं, काय प्रकार झाला होता? सकाळी 9:30-10 वाजेचा टाईम होता। आम्ही सर्वजण इकडं काम करत होतो। अचानक आम्हाला 1 नंबरवरून आवाज आला। तिथं आम्ही सर्वजण धावत गेलो तर ते दोघं पार्टनर चंदन भाऊ, दादा भाऊ यांच्यात काही भांडण झाली। काही चंदन भाऊ कोण? आडनाव काय? चंदन सोनवणे हां, आणि दादा भाऊ दादा शेवाळे हां, यांच्या दोघात काही भांडण झालं आपसी हां, त्यांच्या दुकानाच्या आत। हां, आम्ही सर्वजण धावत गेलो तर दादा भाऊ यांना इथं मानेजवळ कटरनी वार केलेला होता हां, आणि चंदन भाऊ ते साईडला असे उभे होते। नेमकं आता त्यांच्यात काय काही वादावाद होता ते काय आम्हाला कळालं नाही। हां, पण लगेच आम्ही सर्वजण जमा झालो। दादा भाऊ त्यांना रिक्षा मागवली, रिक्षात बसवलं आणि त्यांना हॉस्पिटलला काढलं आणि चंदन भाऊ त्यांना मध्ये बसून ठेवलं। हां, थोड्या वेळात आपले कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस आले। चंदन भाऊ त्यांना घेऊन गेले। अच्छा, कोणी कोणाला मारलं असं? चंदन भाऊनी दादा भाऊला मारलं। आणि म्हणजे कटरने मारलं? मानेला? हां, कटरने मारलं। त्यांना जास्त लागले? हा, मानेजवळ लागलेले। अच्छा, वाद कशावरून झाला ते काय आपल्याला काय माहिती? त्याच्या अच्छा, व्यवहारिक। ओके, धन्यवाद। आपण बघतोय इथे कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस देखील इथे पवारसाहेब इथे आलेले आहेत। घटनास्थळी ते पोहोचलेले आहेत। सकाळी पण काही पोलीस आले होते, परत ते इथे चौकशी करण्यासाठी, इतर काही गोष्टी बघण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेले आपण बघू शकतो। हीच ती घटनास्थळ आहे। ही जी आपल्याला कॅबिन दिसते, 1 नंबरची कॅबिन जी दिसते, या कॅबिनमध्ये घटना घडलेली आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।